प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास मिळावा यासाठी राज्य शासनासह राज्य परिवहन महामंडळाकडून काळजी घेतली जाते। धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच बसेस सुस्थितीत असून रस्त्यावर 640 बसेस धावत आहेत। यामध्ये 640 बसेस राज्य शासनाच्या मालकीच्या तर भाडे तत्वावरील 75 बसेस सध्या प्रवाशांना चांगली सेवा देतात। गेल्या 2 वर्षांमध्ये दोनही जिल्ह्यातील बसेस स्क्रॅप झाल्यात तर पुढच्या 1.5 वर्षात 100 बसेस स्क्रॅप होतील। यासाठी शासनाकडे 120 बसेसची मागणी केली गेली आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक वाहतूक अधिकारी सौरव देवरे यांनी दिली आहे। शासनाच्या नियमानुसार 15 वर्ष पूर्ण झालेल्या बसेस स्क्रॅप केल्या जातात। तसेच चालकांसह वाहकांची आरोग्याची काळजी घेत दरवर्षी त्यांच्या आरोग्य तपासणी देखील केल्या जातात। एखादा चालक रजेवर असल्यास त्याला पुन्हा ट्रेनिंग देऊन कार्यान्वित केलं जातं, अशी माहिती देखील देवरे यांनी दिली। मात्र एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यातच विविध कारणांमुळे ठाण मांडून बसल्याचं समोर येत आहे। यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहनांची नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती सौरव देवरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।